ठरलं तर मागच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कोर्टामध्ये अर्जुन सांगत असतो की साक्षी शिकरेने कसं खोटं बोलल्या, 11 तारखेच्या पार्टीचे डिटेल्स चेंज करून ते 13 तारखेचे आहेत म्हणून दाखवले, खोटे लोकेशन रिपोर्ट, खोटे साक्षीदार, हे सगळं सांगून अर्जुन काहीतरी वेळ मारून नेत असतो. पण दामिनी ही एक हुशार वकील आहे. ती म्हणते अर्जुन सुभेदार, ज्या झालेल्या गोष्टी आहेत याची पुरावे कोर्टाकडे ऑलरेडी आहेत. तुमच्याकडे नवीन काहीतरी असेल तर सांगा, उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. तेव्हा जज साहेबही म्हणतात तुमच्याकडे पुरावे असतील तर सांगा, नाहीतर तुम्ही दुसरी तारीख मागून घ्या. तेव्हा अर्जुन जज साहेबांना म्हणतो, माय लॉर्ड, मी दुसरी तारीख मागून घेतली असती, पण माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आणि हे पुरावे मला आजच्या आज दाखवायचेच आहेत आणि या पुराव्याने सिद्ध होईल की विलासचा खून हा साक्षी शिकरेनेच केलाय. त्यामुळे मला थोडासा वेळ द्या. असं म्हटल्यानंतर जज साहेब अर्जुनला हो म्हणतात. पण खूप वेळ झाला, चैतन्य काही येत नाही. त्यामुळे जज साहेब म्हणतात की तुम्ही दुसरी तारीख मागून घ्या. दिस कोर्ट इज असं म्हणून ते क्लोज करतच असतात. तेवढ्यात चैतन्य कोर्टात येतो आणि अर्जुनला जोरात हाक मारतो आणि आणलेले पुरावे अर्जुनच्या हातात देतो. ते पुरावे अर्जुन जज साहेबांना देतो आणि म्हणतो यामध्ये पिस्तुलावर असलेल्या साक्षी शिकरेचे फिंगरप्रिंट्सचे रिपोर्ट आहेत. त्यावर दामिनी म्हणते, जज साहेब, हा काय खेळ चालू आहे खऱ्या खोट्याचा? कशावरून हे रिपोर्ट्स खरे आहेत आणि पाठीमागचे रिपोर्ट्स, जे आधी रिपोर्ट सबमिट केले होते ते खोटे आहेत? तेव्हा अर्जुन सुभेदार म्हणतो की मला एका साक्षीदाराला हजर करायचं आहे, त्यासाठी मला परमिशन पाहिजे. जज साहेबांनी परमिशन दिल्यानंतर अर्जुन इन्स्पेक्टर सरंजामींना विटनेस बॉक्समध्ये यायला सांगतो आणि विचारतो की वात्सल्य आश्रम केसच्या दरम्यान तुम्ही इन्चार्ज होता, त्यावेळेला काय काय खरं झालं होतं ते कोर्टाला सांगा प्लीज. तेव्हा सरंजामी म्हणतात, जज साहेब, अर्जुन सुभेदार यांनी आज जे पुरावे सादर केले आहेत ते खरे पुरावे आहेत आणि आधीचे पुरावे खोटे आहेत, कारण त्यावेळेला महिपत शिकरे यांनी मला हे पुरावे बदलायला सांगितले होते. त्यांच्या सांगण्यावरून मी ते पुरावे बदलले होते.